कैलास पाटील बसा, ऐका, खरी गोष्ट पण ऐका. आणि म्हणून हा इकडे येत असेल तर या, स्वागत करतो. आता इकडे या, स्वागत करतो. ही कुठली पद्धत आहे तुमची? असलं बोलायचं नाही फालतू. असलं बोलायचं नाही फालतू. अध्यक्ष महोदय, गावच्या पाटलांना गावच्या लोकांचं ऐकावं लागतं. तुम्ही पण आमच्या बरोबरच होता, तुम्ही माझ्या बरोबरच होता, तुम्ही पण मला तेच मार्गदर्शन करत होता त्यावेळे. अध्यक्ष महोदय हेच होते माझ्या बरोबर, हेच होते माझ्या बरोबर. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने हे विधान परिषद सदस्य होते, हे मी विसरलं नाहीये. आणि म्हणून हा सन्मान त्यांचा बाळासाहेबांनी केलेला आहे. आणि जे बाळासाहेबांनी केले ते हृदयामध्ये ठेवण्याचं हे शिवसैनिकाचं काम आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बाळासाहेबांनी सांगितलं होतं किती कठीण प्रसंग आला तरी आदरणीय जाधव साहेब, काँग्रेसच्या दुकानाच्या, काँग्रेसच्या वळणीला जाऊ नका, दुकान बंद करा आपलं. आणि म्हणून वेळ प्रसंग आला तर आपलं पक्ष घरी बसू, आपला पक्ष घरी बसू, परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून, या दृष्टिकोनातून जे महाराष्ट्रामध्ये या महायुती सरकारने केलेल्या कामाचा गौरव करणं हे यांचं परम कर्तव्य होतं. जाधव साहेब, जाधव साहेब, जाधव साहेब, तुम्ही त्याच ठिकाणी बसून बाळासाहेबांच्या विचाराबद्दल आम्हाला शिकवत होता. तुम्ही सिनियर होता, आम्हाला तुम्हीच सांगितलं होतं की हे विचार घेऊन पुढे चाललं पाहिजे. आणि तेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय, तेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. आणि म्हणून त्या विचाराचा आदर करून महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगली कामं केलेली आहेत. आता त्यांच्याकडं अध्यक्ष महोदय फक्त बोलायला जमतं, परंतु खरी परिस्थिती ऐकायची त्यांच्याकडं ताकद पण नाहीये. आणि म्हणून काही बसलेले माझे मित्र आहेत ते ऐकतील. अध्यक्ष महोदय, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं, हे सांगतायत ना, झोपडपट्टी, झोपडपट्टी. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं मुंबईमध्ये झोपडपट्टी मुक्त झालं पाहिजे, मुंबईमध्ये गोरगरिबांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे. आणि त्याच बाळासाहेबांचं स्वप्न घेऊन आमचं महायुतीचं सरकार झोपडपट्टीमध्ये पुनर्वसनाच्या माध्यमातून गोरगरिबांना 180 स्क्वेअर फीट नाही, 270 स्क्वेअर फीट नाही आहे, 305 स्क्वेअर फीटचं त्या गोरगरिबाला हक्काचं घर द्यायचं काम करत आहे. हे आमचं सरकार आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांचं दुसरं स्वप्न या आमच्या महायुतीच्या सरकारने प्रस्तावित केल्यानंतर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी, आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं की या देशामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अभिमान आहे माझ्यासारख्या शिवसैनिकाला की माझ्या दैवताचं स्वप्न, माझ्या हिंदू हृदय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न देशाचे पंतप्रधानांनी स्वतःचं स्वप्न म्हणून त्या ठिकाणी देशाच्या हिताचं काम केलं. आमच्या हिंदुत्वाच्या, सनातन धर्माच्या भावनांचा आदर केला, त्याच्याबद्दल अभिमान आहे आम्हाला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हे सांगतात की या शासनाच्या चांगल्या चांगल्या जागा शासनाने कुणाला तरी दिल्या. धारावीचा प्रकल्प अध्यक्ष महोदय काँग्रेसच्या काळातच आला होता, तुम्ही राबवला असतं तर मग तुम्ही काय विकासाला जमीन दिली का? त्यांच्याकडून झालं नाहीये. आणि म्हणून महायुतीच्या सरकारने धारावीसारखा प्रकल्प हातामध्ये घेऊन धारावीतील माझ्या गोरगरिबांना हक्काचं घर देण्याचं काम, जे छोटे मोठे व्यवसाय आहेत त्या व्यावसायिकाला चांगला गाळा द्यायचं काम. अध्यक्ष महोदय, अभिमानाने सांगेल की जे मिठी नदीच्या प्रकल्पामध्ये 2008-2009 मध्ये कैलास पाटील बसा, ऐका, खरी गोष्ट पण ऐका. आणि म्हणून हा इकडे येत असेल तर या, स्वागत करतो. आता इकडे या, स्वागत करतो. अध्यक्ष महोदय यांचंही स्वागत करतो, जाहीर प्रवेश आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, 2008-9 मध्ये काँग्रेस सरकारने घेतलेला निर्णय आजपर्यंत पूर्ण झाला नव्हता. अध्यक्ष महोदय, ज्यांच्या घरावरून पाणी जात होतं, ज्यांच्या घरावरून पाणी जात होतं, अध्यक्ष महोदय, ज्यांच्या घरावरून पाणी जात होतं, त्या घरावरून पाणी जात असताना अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, ज्यांच्या घरावर पाणी जात असताना या सरकारला दिसलं नाहीये. संधी देतो काय? मी त्यांना बोलायला संधी देतो ना. अध्यक्ष महोदय, ते पाटील आहेत, गावचे पाटील आहेत. अध्यक्ष महोदय, ते गावचे पाटील आहेत, त्यांनी ऐकावं. अध्यक्ष महोदय, गावच्या पाटलांना गावच्या लोकांचं ऐकावं लागतं. पाटील, गावच्या पाटलांनी ऐकायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, गावच्या पाटलांनी ऐकायला पाहिजे. पुढे जाऊन सांगतो अध्यक्ष महोदय, 2008-2009
बोला, कैलास अध्यक्ष पाटील, महोदय, सन्मान्य सदस्यांना आपण सूचना द्यावी की प्रस्तावावर बोलावं. उगत नाही काय भातखळकर साहेब काय बोलले ते, तुम्ही बसा त्यांचा प्रवेश ही कुठली पद्धत आहे तुमची? चला, नाही पुढे असलं बोलायचं नाही फालतू, चला बोला. काय असलं मुद्दा फालतू नाही. बोलायचं नाही. तुम्ही सूचना द्या. तुमच्या नावाने काय आक्षेप केले आहेत? तुमच्या अध्यक्ष नावाने महोदय, आक्षेप डायबिटीज केले. झाल्यानंतर कडू औषध दिलं जातं. कडू औषध कुणाला सहन होत नाहीये. खरं बोललेलं चला. कुणाला सहन होत नाही. म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगू इच्छितो